मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे एक भन्नाट फार्मिंग मॉडेल, ज्यामध्ये वरच्या बाजूला गोट फार्म आणि खालच्या बाजूला पोल्ट्री फार्म तयार केला जातो. ही पद्धत भारतात हळूहळू लोकप्रिय होत आहे, कारण जागेची बचत, कमी खर्च, जास्त उत्पन्न, स्वच्छ व्यवस्थापन. स्टेप 1. गोट शेड सेटअप. सर्वात पहिले तयार केला जातो गोट शेड. हा शेड जमिनीपासून साधारण 6 ते 8 फूट उंच ठेवला जातो. फ्लोर लाकडी किंवा लोखंडी जाळीचा बनवला जातो, जेणेकरून शेड खाली पडेल. गोट शेडमध्ये फ्रेश एअर, प्रॉपर व्हेंटिलेशन, पाण्याची सोय, फीड स्टोरेज असणे आवश्यक आहे. स्टेप 2. खाली पोल्ट्री फार्म. आता गोट शेडच्या खाली तयार केला जातो पोल्ट्री फार्म. खालील जागेमध्ये ब्रॉयलर फार्मिंग किंवा कंट्री चिकन फार्मिंग करता येते. या ठिकाणी सावली चांगली मिळते, तापमान कमी राहते, शेड कॉस्ट कमी होतो. स्टेप 3. वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम. या मॉडेलमधील सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट. गोट शेडमधून पडणारे शेण ऑर्गॅनिक फर्टिलायझर, बायोगॅस, वर्मी कॉम्पोस्टसाठी उपयोगात येते. यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळते. स्टेप 4. खर्च आणि नफा. जर तुम्ही 20 ते 30 बकऱ्या आणि 500 ते 1000 पक्षी ठेवले तर या व्यवसायातून वर्षाला लाखोंची कमाई शक्य आहे. #फायनल मेसेज. मित्रांनो, कमी जागेत आधुनिक शेती आणि पशुपालन करायचे असेल तर हे इंटिग्रेटेड गोट प्लस पोल्ट्री मॉडेल भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला अशी अजून फार्मिंग आयडियाज पाहायच्या असतील तर